बघितलं बरोबर. हो. म्हणजे वायरीचं काय बायांकडे ह्याला पण आहेत 2 कारणे. हा मग सांगा की. अहो पहिले कारण म्हणजे हा. मी दिवसातून 171 वेळा अंघोळ करतो. दिवसातून 171 अंघोळ. हो. काका लोकांचे प्यायला पाणी मिळेना आणि 171 अंघोळ. अहो माझा नेमच आहे. कसला? मी दिवसभर पाण्यातच असतो. दिवसभर पाण्यात. हा हा मालक, हा बोल. आत्ता माझ्या ध्यानात आलं बघा. काय? हिने दिवसभर पाण्यात का असतात ते. सांग की. हे थंडीत बी एवढं असतात म्हटल्यावर हा, तेच म्हणाले मी. मला शंका झाली हो. काय? ते भक्त लोक नदीला जातात बघा आंघोळीला. अरे नदीला जातात ते स्नान कराय आणि घरात करतात ते आंघोळ. ते स्नान करायला जातात हा. हो. मग दान म्हणून ₹2 नदीत टाकतातच की हा ते कोणी. भक्त लोक इच्छेच टाकतात. हा मग ते काड्या असतात वरती. चांगलं काय ते बोलतील काय वैशाली बोलावलंय. तू गप ठेव सांगतो तुला. असू दे या काका. काका गोळ नाही का चालू नाही. कशाला? हे तुला तर गप म्हणजे सगळं करून बसलं वाटतं. बर मग ते जानवे सुताचे हा. पाण्यात रोड रोड कुजून कुजून तुटायचे. हा म्हणजे सुताचं असल्यामुळं. हा बर. आता वायरीचे घातले. आता कशाला तुटते? आता कशा तुटते रे? आता तुटणारच नाही. होय. अनंत चतुर्थीला मोठ्या गणपतीवर याने मी ढकला म्हणजे जाऊन दे. नाही नाही माझं चुकलं ते घरचं गणपती 5व्या 6व्या दिवशी जातात बघ. तेव्हा तुला ढकला पाहिजे. आल्यापासून बघाले काकांच्या जीवावर उठलाय. काय वाईट केलं तुझं तिने? कुणा चांगलं केलं उगाच काय बडबडतो गो. हा बर मग हे झाले पहिले कारण. आणि दुसरे कारण म्हणजे मला 18 पोरे 18. काका काका हळू बोला. कोणतं डॉक्टर नर्स तिथे बघायला असतील. ऐकल्यावर उचलून नेऊन ऑपरेशन करून आणतील. हा सरकार नियम काय काका? तुमचा नियम काय लावलायचा? अहो सरकार नेम काय आहे? काय? हम दो हमारे दो. हा, हे बरोबर आहे की. आमचे तसे नाही हो. हम दो हमारे डझन दो. अजून 6 कमी पडील 6. पाटील नव. पोरं पोरं म्हणा. तेच ते हो. आता आमची लाईन वेगळी लावते ना. ते नव हा. एवढे 18 पोरं तुम्हाला झाली बरोबर. हो. मग तेवढ्या कालावधीत कसा बसलाय? हा नाही डास गेलाय वाटतं. चिकाटला का बघूया. ते नो काका. हो. एवढे 18 पोरं तुम्हाला झाली बरोबर. हो. मग तेवढ्या कालावधीत जनगणनी शासनाचे लोक घरात आले नाही का? आले होते. त्यांना वाटलं बालवाडी चालवाय. परत गेले. परत गेले ते. हो. एवढं सप्पय गोंडीला सध्या. हो. जरा थांबा. मालकाची पाणी वगैरे काय द्याय नाही होत शिंच्या. नाही तशीच दिली ती. ओढका ओढका आहे ती. ते नो का? त्याची तुम्ही सांगितलं बालवड चालू आहे आणि ती माणसं तशीच गेली. हो. मग मला एक सांगा ती लोक परत 20 वर्षांना आल्यावर काय सांगणार मग? मग काय कॉलेज चालू झाले म्हणायचं. घातला स्टॉल मध्ये. होईच की मग आता 20 वर्षानं परत येणार म्हणालायचा. मग तेवढीच राहत्यात होत्यात की मोठी. मोजकच कसं बोलायचं रे? हा गावाची माप काढायचं एवढं 1 नंबर आहे बघ. बर मग मी पूजवून आलो की बाबा अशी मुले अंगावर येतात हो. बरं तुम्ही माझा चान्स घेतला की हो. नशीब माझ्या अंगावर उडी मारली. होय तुझी चपाती झाली असती मग. बर मग ते जानवे सुताचे असं असं ओढून ओढून तुटायचे. असं झालं. आता वायरीचे घातले. आता कशाला तुटते? काका आता तुटणारच नाही. कारण काय माहितीये काय? त्या 18 पोरांनी तिची आई जर धरून लंकाळली तरी तुटायचं नाही. आई लंगाई तर चालेल. हा जाग्यावर या. नाहीतर- जाग्यावर राम ए, राम करायचं. हात करायला. चांगलं काय तू बोल की जरा. बर मग काय? बर आता पूजेला भरपूर वेळ झालेला आहे. मग काय काय कराल का? आधी आलाय वेळानं. तुम्ही एक काम करा. तुम्ही पहिले देवघरात जावा. पूजेत सगळं साहित्य व्यवस्थित आहे का बघा. नंतर कमी जास्त मला धावपळ नको. नाही तर येणं आणलं उपड उपड सगळं.
ए काकाची देवघरात घेऊन जा रे. नव पाणीच दिलंयस का आणि काय दिलंय गाढवा. देवघरात घेऊन- हा काका. चला देवघरात जाऊ. छान छान छान. आहे नव मूर्ती देखील छान आहे. असणारच. आरास देखील छान केले आहे. हा. मूर्ती कुठून आणला म्हणायचे? कुठून काय विचारणार आमच्याच गावातून कुंभारच्यानं बनवून घेतली. हो का? होय. बरे 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 बरे. ते नव काका मला सांगा तुम्ही एवढं सगळं विचारलायसा मूर्ती कुठनं आणलीसा कितीला आणलीसा काय केलीसा हो मूर्तीला तुम्ही आमच्या मालकासने देणार होता होय हो? ए इकडे बघ पण डोक्यात का पूज झालंय तुझ्या. अरे ते काका पूजा करा आल्यात आणि त्यांच्यानं मूर्ती मागायला ठेव रे. अरे मला काय कमी आहे काय. परवा वाड्याला गिराक आलं तर त्याचं काय नाही काय काय म्हणलं कशाला गेला घालतं. ते आपल्या मळ्यात फड चालू नाही हा. ते वाड्याला लय गिराक तिकडे हा, शब्द जपून वापरायचा नाही तुला गिराईक काढेन. बरं हाय ना काका. सर्व काय आहे वस्तीत हो. हा. पण पूजेला तुम्ही एकटेच बसणार का आणखीन कोण आहे? आहेत मंडळातली 10-12 पोरं आहेत उभी ते नव कुठं अक्कल घालवत ठेवलं रे. काय झालं न पूजा घरात आहे का मंडळात रे. अहो मग एवढं कळतंय आणि मग कशाला विचारायचं घरात पूजा आहे म्हटल्यावर घरचीच मंडळी हा, मग बसणार काका घरचे विचारले आहेत म्हणून सांग. काका घरची मंडळी बसणार आहे मग बोलवा पाहू. त्याला ठेवले आम्हाला बलवायला आणि सोडायला हाक मार. ओ मालकीन बाई सकाराम. अरे सकाराम. हा बोला की मालकीन बाई अरे मला बोलवून घेतलंस. काका कुठे? काय झालं? मालक हा बोल बाळा. मी तर सुराला जाऊन येऊ काय तुला मी 2 काल मिनिटात इथंच आहे तुला काल रात्री काय सांगितलं होतं? आता दारूचा विषय घ्यायचे घरात गणपतीचं आगमन झाले. नाही नाही माझं डोसकं फिरलंय आता काय झालं? अहो मालकीन बाई आता आल्यात आणि म्हणत्यात भडजी काका कुठं आहेत अरे मग एवढं काम सांग की मग. अहो मग एका लागवडीचा पोतो उभा केलाय आम्ही अहो लागवड कोणी आणली? लागवडीचा ट्रक आलाय मळ्यात 2 माणसं कमी आहेत जाऊया काय बघा हे लय हजरी पडते इथल्यापेक्षा अष्टपुत्र सौभाग्यवती भावा. होय तुम्ही 18 करा आणि याने 8च द्या आयला याचं भारी काम आहे म्हणजे ह्या कोण म्हणायच्या? मालक हा. मला आता अडवायचं नाही आता कुठे जातोस? मी आता चुलानला जाणार आता चुलवान घालाय सांगितले मी त्याला आता नुसतं जीवनच येणार आणि मग सुराला गेलं ते काय झालं ते? नाही त्यानं पाणी लय वाढवले वाटतं प्रॉब्लेम काय एवढा मला सांग. माझं डोसकं आता फिरले काय झालं? अहो भडजी काका दरवर्षी येतात का नाही बर पुढं. मग ह्या कोण कशाला विचारायचं का तुम्ही वर्षाला बायका बदलतायचा उगाच व्यवस्थित बोल मुंत्यात बोल. अहो भडजी काका म्हणतात ह्या कोण हा मग इथं तू चुकतोय. काका बरोबर आहे. काय झालं जरा काकांच्या नीट बघ. अहो हेच येतात दरवर्षी अजून सांगले नीट बघ. मला काय मोतीबिंदू झालाय नाही आम्हाला झालाय.
अरे माझं डोकं शांत ठेव आणि ऐक. दरवर्षी इथं पूजा करायला येत होते की नाही आतापर्यंत, तर ते ह्यांचे वडील येत होते आणि काही कारणास्तव ते घरी राहिले आणि त्यांचे पहिल्यांदा हे चिरंजीव आले. दरवर्षी येते ते ह्यांचं वडील आणि त्यांचं हे चिरंजीव. अगदी बरोबर. कसा तोंडात न पडल्या का ज्ञान. अरे रक्ताचं नातं म्हणजे तसं दिसणार. हो ओळखाय नाही मला तर. आता ओळख उभे करून दे. बघा की ती टोपी तशीच हाय, चष्मा बी तसाच हाय, नाक बी तसंच हाय, ते केसांच्या थोडक्यात वर्णन करायचं का हात घुसा लागलाय. हो ओळखाय नाही मला तर. काका पहिल्यांदा आल्या त्यांनी माहित नाही, ओळख करून दे. हा म्हणजे ओळख करून देऊ होय काका. हो मगाच्याने एवढं सांगशील का नाही. हा या मालकीनबाई माझ्या आणि हे मालक. अहो काय म्हणते पहा. थांबा आता मलाच काही कळत झाले. अगा मालकीन जा या खवण्याची आणि हे मालक. हे पंचांग्या. एवढं रागाने सांगायला प्रेमान सांगायला ठेवेल तुला, तर प्रेमान सांग की. मालक मला सांगा, मला जेवाय खाय कोण घालते हो. हा तुला जेवाय काय ती घालती. मग मालकीन माझी काय कुणाची. आणि मी कोण. मालक. मालक काहीतरी घोळ चालू आहे. काय तर नाही मोठा घोट आहे. कापरे जरा 2 वेळा बघायला लागलो. काय करायला माहिती काय, ती मालकीन म्हणते छाती पडून येते माझी म्हणून, आणि मी कोण म्हणताना मोकळाच मालक. 60 करून बसायला. आता एक काम कर, त्या आई साहेब म्हणा हो रिकामा तिकडे. म्हणजे तिच्यातनं सगळं सांगायला कसं लागते. बी सांग. हा या आई साहेब आणि हे बाप साहेब आता कसे झाले. यांचे कसे झाले. चला पूजेला सुरुवात करू. काय चाललंय की? ते नव मालक, हे असली बिन पेचाची नट कुठं गावत्या तुम्हाला. बसून घ्या. घेत्या आता आपण पूजेला सुरुवात करू. करा. अहो त्यातले 4 या काय आणि 5वा पण या त्याला तोंडाला हात घालाय. कशाला उगाच मांडत बसलायचा. ए शिंजा जरा ग बस रे. ओम गणेशाय नमः. ओम रिद्धिसिद्धे नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. काका पावन तेवढा माघारी घ्या त्यो. अरे शिंजा मला पोटाने बसता येत नाही. अगा मग खायचं कमी. काय सगळं गोळा करून घेऊन जायचं कसं करताय ते. ओ पाटील सर तुम्ही इकडेच बसाव. बसून घ्या. घेते ओम गणेशाय नमः. ओम रिद्धिसिद्धे नमः. ओ काका आम्ही बी असं बसताव. 2-4 खडं घेऊया, खड्यानं खेळूया इथं आता. नो? ओ पाटील सर तुम्ही इकडेच बसाव. मला सांगा काका, तुम्ही सारखं हिगडं बसा तिकडं बसा, हिगडं बसा तिकडं बसा करायलायसा. हो. तुम्हाला मूळ वेदाचा त्रास आहे. अरे शिंजा, काही बडबडतो. आता हे काय बोलण्यासारखं आहे का. काका बसून
घ्या. ओम गणेशाय नमः. ओम रिद्धिसिद्धे नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. मालक काकांची मांडी बसली. काका कापायला लागल्यात बघा. काय झालं? मागायला सांगाले काकांच्या गुडघ्याचं ऑपरेशन केलंय, त्यांच्या गुडघ्यात रॉड घातलाय, तू वाकत आहे आणि वाकीनच तू पारतो. आता सरळ कसा करा रे? त्याला स्प्रिंग बसवा म्हणजे हलतो इकडे तिकडे. खाली बस, गळ्यात बी टाका येतोय. हो मी तुमच्या फायद्याच केलं की. खाली बस. आता ते जाताना बिदागी मागत नाही का बसा तुम्ही. तुझा पगार देते आता, बिना की राहू दे बाजूला, कळते तुला मग. आता आपण पूजेला सुरुवात करू. दोघे उठून उभे राहा. तिघ नव मामा म्हणा. हायने मम म्हणत्यात मी पप्पम म्हणतो. अरे शिंचा मला म्हटले काय मम्मा म्हणतोस? काका एवढं वरडू नको सा, कारण तुम्ही पूजेच्या अगोदर जेवलायसा. म म्हणा म्हणालायसा तुम्ही, मला जरा तोडा की काय मम्मा म्हणा. ओम गंगाजल समर्पयामि. ओम गंधम समर्पयामि. ओम पुष्पम समर्पयामि. ओम अक्षता समर्पयामि. ओम धूपम दीपम समर्पयामि. सकुटुंब सपरिवार नमस्कारं समर्पयामि. बसून घ्या. ओ जरा थांबा. कामाटी मस्त शिंच्या. मला सांगा काका, पंचांग आहे ते नव तुम्ही त्या तांदळाला अक्षता म्हटलासा, हो. गंधाला गंधम म्हटला, अरे हो की. फुलाला पुष्पम म्हटला. अरे हो शिंच्या. मग या घंट्यानं तुमचं काय घोडं मारलंय? काय झालं रे? याला काहीच म्हटला नाही सा तुम्ही. काय? घंटम सामर. अरे शिंच्या त्याचा आरतीला वापर केला जातो. कुठून धरून आणलाय काय हो? काय तुम्हाला पण कोण नव्हते म्हणते? बसून घ्या. आता आपण कथेला सुरुवात करू. करा करा. एक दिवशी काय झालेलं आहे? खापऱ्या मोडून द्याव केलेला आहे. काकांचा नदी विसर्जन. बघायला लागले ते पूजेत अडचण, कथेत अडचण, काय तुझी भानगड काय रे? काय भानगड हा? म्हणजे? काय तुझं? मला सांगा मालक,
कथा कोण वाचालय? कथा काका वाचाल्यात. कथा कोणाला माहित आहे? काकाच नाहीस. मामाला आणि विचारल्यात एके दिवशी काय झालेलं आहे. मी होतो तिथं, ए तुम्ही दोघच होता जा. म्हणजे तुम्ही करणार आणि आम्ही भोगणार. खाली बस. कथेत आता सुरुवात झाली कथा लगेच कसा तोंड घालायचं मध्ये. कथेला सुरुवात करीतो. एके दिवशी काय झालेलं आहे. कैलास गडावर भगवान शंकर व पार्वती बसले होते. तिथे नारद मुनी उपस्थित झाले आणि नारद मुनीने असा प्रश्न केला की या दोघांमध्ये श्रेष्ठ कोण आहे ते सांगा. त्याला भगवान शंकर म्हणाले कोण आधी पृथ्वी प्रदक्षिणा काढून येईल त्याला अग्रपूजेचा म्हणजे प्रथम पूजेचा मान मिळेल. असे म्हटल्यानंतर कार्तिक स्वामी उठले आणि मोरावर बसले आणि पृथ्वी प्रदक्षिणा काढायला निघाले. त्याचबरोबर गणपती महाराज सुद्धा उठले. आपल्या आई वडिलांच्या 5 फेऱ्या काढल्या आणि मांडीवर येऊन बसले आणि म्हणाले झाली माझी पृथ्वी प्रदक्षिणा, द्या मला अग्रपूजेचा मान. असे म्हटल्यानंतर देवगण आश्चर्य होऊन म्हणाले हे कसे काय. त्याला बुद्धीचे देवता गणेश म्हणाले सगळ्यामध्ये वसुंधरा पृथ्वी श्रेष्ठ आहे, त्यामुळे माझे माता पिता श्रेष्ठ आहेत. हे देवगणांना पटले आणि गणपतीला अग्रपूजेचा म्हणजे प्रथम पूजेचा मान मिळाला. तसे तुम्हाला अग्रपूजेचा नसे ना निदान प्रथम तर मान मिळेल. म्हणून म्हणतो आई वडिलांची सेवा करा, आई वडिलांना वृद्धाश्रमात पाठवू नका. हे महामोठे पाप आहे. इति सिद्धी गणेश देवतायनम पूजनम समर्पयामी. माग बघा माग झोपा काढायला येतो. काठी उडाली. ए काकाई काकाई कुणाला उचलायच. एवढं काकाचे तू डिस्टर्ब करायला लागलायस आणि कथा ऐकायची झोपा काढायला रे. आता तुम्ही सारखं मला कावाल तसा म्हणून मी बसलेलो तिथं. आणि ते ना मला सांगा हा. तुम्ही डोळ्यानं ऐकतायसा? काना नाही त्यात. मग कान होतं की माझं त्यांच्याकडे. तू कथा ऐकलंयस मग तुझी परीक्षा घेतो थांब आता. काका आता जी तुम्ही कथा सांगितलंय हो त्यातला एक छोटा प्रश्न याला विचारा. ह्या शिंच्याला शंकर कोण होते. खाल्ल्या आळीतल्या पांडवाचे भाऊ होते. अरे पांडवाचा भाऊ शंकर नवरे. भगवान शंकर गणपतीचे कोण होते? अरे हा मग हे कोण म्हणायचं. मला वाटलं येता येता शंकरला गाठ पडून आला असते. आता प्रश्न नीट ऐक काका परत एकदा. भगवान शंकर गणपतीचे कोण होते. हा ते वडील होते. आता मला म्हणजे ऐकलंय कथा पण काय पण असं ना काका पहिल्यांदा आल्यात आणि कथा खरोखर चांगली झाली. यांच्या वडिलांच्या हातावर हात मारलाय. कुठली ही कथा वही तुझ्यासारखं नाही गावावर मार खाऊन यायची. हे काय पाटील साहेब मार खायची तो कथा चांगलं सांगतोय. हा तुला परवा ऐकलंस का नाही माझ्या. त्याला ऐकलंय की पण हे वाचलाय काय माहितीये काय काय ज्यावेळेला तू कथा सांगाल तर तेव्हा एक प्रेक्षकच नव्हे तो वरती बसलेला आणि तेव्हा हेल्मेट घातलं म्हणून त्याचं डोकं वाचलंय. हा हेल्मेट का घातलेलास तू. हे तुला थंडी थंडी वाजालते का नाही वय वय म्हणून हेल्मेट घातलेला त्याने. तुझी कथा ऐकायसाठी टू व्हीलर ना आली इकडे ती. होय गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.
गणपतीचा काय होत गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया 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 मोदक लाडू घेऊन हाती मोदक लाडू घेऊन हाती भक्त तुझे नाती देवा भक्त तुझे नाती माया ममता गुलाल बुदलो माया ममता गुलाल बुदलो बाब भक्तीची फुले रे बाब भक्तीची फुले रे सांग बले सांग बले रे सांग बले देव ज्योतिबा सांग बले सांग बले रे सांग बले देव ज्योतिबा सांग बले तुझ्या नावाचा रे जगता मारा ज्योतिर्लिंगा मंदिरा बार ज्योतिर्लिंगा मंदिर बार ज्योतिर्लिंगा मंदिर तुझ्या नावाचे तीर्थ पाय पंच गंगा नदीरा पाय पंच गंगा नदीर पाय पंच गंगा नदीर दर्शन जाया तुझ दया तुझ्या दया दर्शन जाया तुझ दया मन येई सांग बले देवा ज्योतिबा सांग बले सांग बले रे सांग बले देवा ज्योतिबा सांग बले या दक्षिण काशीला राजा राजीला डोंगरी राजा राजीला डोंगरी राजराईला डोंगरी राजराईला डोंगरी आते चलवळणाचा चढू मोक्षाची पायरी चढू मोक्षाची पायरी धड मोक्षाची पायरी धड मोक्षाची पायरी भगवंताच्या देव बनाला देव पणा
चांगलं चांगलं रे चांगलं देव ज्योतिबा चांगलं मेथीची भाजी. हे बाई कोण रे बाबा तू? आधी तू कोण सांग? एवढी मोठी डोक्यावर पाटा तीच नाव आहे, मी भाजीवाले ती. भाजीवाली होय तुम्ही? होय, पण इथं नमस्कार. लई लांबची, लई आमची म्हणजे पंढरपूरची. पंढरपूरचं तुम्ही होय, म्हणजे सावंतमाळी या घराण्यात तसा. बरोबर ओळखलास बर. बर मग आता फिरून का पाहिजे तसं म्हणायचं? अरे बाबा काय सांगायचं तुला, काय सांगायचं म्हणजे? 2 वर्ष लॉकडाऊन पडला होता, बर सगळा बाजार बंद झाला होता. बर तेव्हापासून दररोज एका गावाला जाऊन भाजी विकते. दररोज एका गावाला जाऊन भाजी तसा. होय, ए बाई या त्यांची वाली फिरून भाजी विकू नको सा. का हो? का हो? हा? इथं पोरले टार्गेट आहे. होय बघा, मगाशी मी चालत या गावात आलते, तेवढ्यात ते 2 पोरं गाडी घेऊन आली. आणि अहो टर्राला गाडी घासून मारत बघा. टर्रारा गाडी घासून माझ्या म्हणून मी काय सांगतो माहितीये काय? काय? समोर कट्ट्यावर बसा आणि भाजी विका. त्या समोरच्या कट्ट्यावर? होय. अरे बाबा त्या समोरच्या कट्ट्यावर भाजी विकाय सांगायला गिर्याक तर लागणार काय? गिऱ्हाईक लागणार की? लागणार ना वा? लागणार आता लागणार. माझी भाजी सगळी शिळी होऊन जायची बर. तुमची भाजी काय शिळी होत नाही, हा, विद्या भक्ती तुमची. विकते ना वा? होय. बर बर. भाजी भेसील का भेसील का भाजी तुझा मुर्दा बसवला तुझा, मी काय डोंगरावर चाललोय रे? मला वाटतं मला वाटलं याला मला चालायचं. होय, अल्ला मला जात्या भाजीवाले भाजीवाली. भाजीवाल्याचं होय तुम्ही? काय काय ना मला बाकी एक नंबर आहे. काय म्हणलास? तिथलं हो मग असं कधी म्हणायचं? कोणाचं गड्डा आहे तुम्हाला? बै 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 बै, वाज किती घालायला लागलाय चा? काय सांगाले सर? बाई तुम्हाला पण वाशाल आहे? होय, मी म्हणते मला एकट्यालाच कुठे यायला लागलाय. काय झालं रे? तो अहो काय त्या जरा पाठिंबाचा करणं फरफरायला लागलाय. बाई, खरं तुम्ही काही काळजी करू नको सा. का हो? कट्टा जाम घातलाय. इस बाई, 20 का 25 त्यात आणि 5 घालून म्हणजे 30 होते. भाजी आणले सवय होय, काय काय आणले सा? आणले बाबा लसूण मिरची कोथिंबीर ऊस गाजर रताळू. तरी म्हटलं गावभर का वास घालणार लागलाय. काय झालं रे? बाई घुस आणि कशाला गेली? ए, ऊस नवा ऊस जा म्हटले. घुस आणले सोय. हा. एक नंबर काम केलीस बघ. काय झालं रे? पाहुणा आला तू घरात, मग उद्या जेवण करायला नको. मग करायलाच पाहिजे की. काय करा हा, आलायसा तशी तुमची 2 अंडी आहेत घाला. बसवला तुझा, ती काय कोंबड्या वगैरे अंडी घालायला? अहो बाई तुमच्या अंडी नव्हे. मग ते कुठेच पांढरं काय आहे? हे पांढरं वय? अरे बाबा, ते पांढरं कांदा आहेत ना वर? कांदा आहे होय? कोण येतं कांदा काढणार? का? आताच बुट्टीतून नांग्या बाहेर काढाले. बाई तुझं बुटकं कांदे टाकता तिकडे वाड्यावर. का रे? कांदा कसा असतो माहितीये काय? असला टन्ने असतो. असला? मगाशी गाडीवाला आलतो तुला सांगतो, लोक फिरून धंदा करायला. हा, आणि तुला कुठल्या शाळेत सांगितलं कट्ट्यावर बसायला? आता त्या मामाने सांगितलं. त्याला काय काम काय धाम? बाई मगाशी गावात एक टेम्पो होता, हा, तुला पटनाने एवढा एवढा पिकर लावला होता. आणि आणि काय म्हणते माहितीये? काय? चला कांदे आले कांदे, 50 रुपयाला 10 किलो कांदे. 2 तासात टेम्पो त्याचा खलास. अरे बाबा, 50 रुपयाला तुला 10 किलो कांदा द्यायला कुचल्याला असेल त्याचा कांदा. तूच कुठे हा? तो टेम्पो जातोय, हा. तो दुसरा टेम्पो येतोय. बर. त्याने बी पट्टा लावला. काय? चला लसूण आले लसूण, 50 रुपये किलो लसूण. मी दारातलं नुसतं मुंडकच बाहेर काढलो.
आणि त्याला काय म्हणालो माहितीये काय बाबा म्हणलं आत्ताच घेतलंय घासून काय चटणी करत लसूण घासायला आमच्या चटणी कडे घासायचो हा. ते केसावर आठवलं बघ काय दुपारी एमएटीवर लागतंय बर एवढाचा पिकर होता बर एक नंबर बिझनेस त्याचा काय कमी पैशात कमी वजनात पैसे जास्त देते होते असलं कसलं काय रे पट्ट्या लावला त्याने बी काय चला केस घेणार के 500 रुपयाला पावशेर के असं लोक फिरून धंदा करायला आणि तू कट्ट्यावर बसलास जा गावभर जरा फिरलं म्हणजे धंदा उठतोय सांगते आता त्या केसावर नाटलेलो बघ बाई काय करा माहिती काय हा डर आलाय तर तुमची पाक देऊन टाकायचं ए होतं मला काय केस देऊन बुडकी करतोस अरे अहो, सांगायचं घरात तिरुपतीला गेलो होय तिरुपतीला गेलतो म्हणा कसं असते बायकांच्या की जातेला केसाची लेवड बर असं हळूहळू नकालानं घासलं हा की हळूहळू केस येतात होय मग मी पण घासते नाही का नाही, फास्ट घासू नकोस का नाही तर दाढीला मिसळ येतात ए वाघे बाबा हॅलो नमस्कार नमस्कार लेट का झालं म्हणायचं लेट का झाला होय उशीर झाला म्हणून लेट झाला हो उशीर झाला म्हणून लेट झाला बर बर ते ना आबा कुठं दिसना आता आबा तुमची वाट बघून बघून आज खुर्चीवर पेंगायला लागल्या आहेत ना व्यवस्थित व्यवस्थित आहे मग बोलवून तर घ्या बोलून घेऊ मग तसं घ्या घ्या आबा हो आबा ए बाबा ए सुकाळीचा कोण म्हणाला आबा सुकाळीचा नव जिजुरीचा वाघ्या आल्यात वाघ्या जिजुरीचा वाघ्या आलाय वाघालाय होय वाघाला या या माईले परवा बिबट्या आणलं होते आता वाघ आला होय डावणीला बांधून ठेवते आलंच बर या गणपा बोला की नव आबांच्या मिशीवर काय इस्त्री फिरवलंयस काय ते कायमची ताट आहे बघ की कशा ताट आहेत ते नव गणपा बोला की औंदा नाही ओरिजिनल आहेत काय बघा तू चोप चोप औंदा एकटं झाले ये हम्म. हसवाल कुठं आला ने आबा हसवारवाला नव्ह मी वाघ्या 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 काय सांगते तोंड तिकडे कर बघू ते नव ह्याला शिपूट नाही काय नाही कसला वाघ यो आबा वाघ नव्ह वाघ्या वाघ्या अरे जिजुरीचा वाघच की मी काय शिळी म्हणालोय ते नव्ह, आबा जिजुरीचा वाघ्या आहेत त्यांनी जेजुरीचा वाघ्या जेजुरीचा तिजोरीत आलाय म्हणते
आबा तिजोरीतलं नव नव हे आता काय करायचं म्हणायचं कानात 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 सांगितल्यावर ऐकू येते मग आपण गळा तोडून घ्यालोय त्याचं काय नाही वाघ्या वाघ्या जेजुरीचा वाघ्या जिजुरीला आली तू खुल्यात मगाच्याच सांगतील का नाही हो, एवढा काय वेळ झाला म्हणायचा आबा ब चुकली कोणाची मत सुटली आबा इष्टी इष्टी हा गस्त्यांची होय असं असं नव हे काय भानगडी काय झालं नव पिन एकीकडे घालालोय बल लागलाय दुसरीकडे आवा इष्टी इष्टी दूर एसटी 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 ते कसं कळतंय एसटी झालं सवय हा बर प्रवास व्यवस्थित झाला ना एकदम छान झाला उत्तम झाला हा उलट्या बिलट्या काय प्लॅस्टिकच्या पिशव्या घेतलेल्या बांधून ठेवल्यात येताना आणून देऊ काय नाही बाबा तुमच्या नादाला लागून काय उपयोग नाही ते नव ते राहून दे सगळं तिकडं तुम्हाला पोरं किती काय झालं पोरं तरी आठवड्याला बुट्टी पण निघतात की थोरलं पाटील एक धाकलं पाटील आणि एक थोरलं पाटील होय काय कामधंदा करतात कामधंदा काय म्हटलं त्यांचा नाही नंदा नाही परवा मंदा येऊन गेली पोरं बाळ घेऊन आलती काय नाही ढोरं दावणीला बांधल्यात सगळी दाराची आहेत हो आता गारच वाटतंय उन्हाळ्यात गरम येते की न तो इडा देणारा कुठे गेला तो गेला वाट बघून तुझी तो नुसतं गावायला पाहिजे आबा ते राहून दे सगळं बाबा तुझ्या नादाला त्या पाटलांच्या नादाला लागून काय उपयोग नाही तुम्हाला भंडारा मला काय आग पडल्या न तुमच्यात पाय न ते पाया पडायचा काय जोडीव काढून घ्यायचा ह्यो असं जवानीत व्यायाम केला असता तर कुठं कर्नल झाला असता आबा उठा आता उठा ए बाबा हे एक वर केलं की एक खाली करायला काय भानगड कधी कधी तर होते तसं होतंय वय वय नाही तर मी पहिल्यांदा कार्यक्रमाला आलोय बाबा नो का हाय का उपाय त्याच्यावर हाय की हाय हे करा लवकर नाही तर लय अवघड आलंय अवघड लय तरतर आले बघ नाही नाही आता असं मला वाटलं ए बाबा मला सोड अरे ते मला झाले फुरं कसं वाढायला बाहेर खाल्या का गेले ना गेलं ते अरे गणपा बोला की अरे ते वाड्याचं कुत्र कोण सोडले बघ आबा ते वाड्याचं कुत्र नव कुत्र नव्ह ते मग कुत्री आहे आबा ते वाघ्या मुरळीत असते तसं हा तुमच्या तसं असते होय ते हा. आणि मला एक सांगा भंडारा कोणी लावला हो कुठल्या बंडाला सुताराच्या आबा भंडारा कोणी लावला हा भंडारा तू लावलास मग पाया कोणाच्या पडलासा पाया दोघी म्हणून तुला रागाला होय मग
आता मला एक सांग, ती तुझी कोण? बायको. आ बायको आहे बायको. गणपा बोला की नो तुला बारकी वाटते ही? माप रेडिओने सुटली आहे ना. हा, बारकी म्हणते ना बा. आबा बारकी नव्हते, बायको असते बायको. कशाला बोंबला सांग की काय ना तर. सांगायला मगापासून कसा तोडून गेलं. नवराने बायको असते का नाही, त्यातली बायको म्हणायची माझी. तुमचं झाले का असं वाऱ्यावर सोडून दिलंय. बायको ही हा, आणि ही ही अर्धांगी. बोला नवा हा? डॉक्टर आहेत का जागेवर? का का हो? अंदा बनवून का की? लागली तपासून घेऊया याला. का की? आता मी काय म्हणलो ही कोण, हम्म. तर शिव म्हणते ती अर्धांडा म्हणते. आबा अर्धा नव्हते, अर्धांगी अर्धांगी असत्या. सगळं कानात सांगायचं, मगापासून घसा तोडून गेलोय त्याचं काय. बायकोने अर्धांगी एकच असत्या, माझ्याकडे दोन दोन आहे. अर्धांगी अर्धांगी. दोन दोन बारे. ते नव्ह, तुझ्या दोन दोन कसं काय ये? आबा हे लव्ह मॅरेज आहे. इकडे कुठल्या गॅरेज मध्ये आणलं? हे लवाराच्या गॅरेज मधून आणलंय तात्पुरतं चालवायला. होय, कसं तासायचे? बघा ती सायकल आहे, 2 तास घेऊन जातो म्हणून. कळलं. तू आला का रे एकदा त्याला? तू नुसतं गाव रे. तू मला हे असलं काय तर चितार असलं तर सांगितलं असतं तर मी गप केलो असतो. माहितीये काय हे आता सांगायचं. लव्ह मॅरेज, पोरगाने पोरगी प्रेम करून लगीन करतात का नाही, त्याला लव्ह मॅरेज म्हणतात. तुमचं झालंय काय तुमचं? हे बाबा यो केला की माझं, मी बीपीचा पेशंट आहे बाबा. लव मॅरेज भैया. हा. म्हणजे हिच्या संग लव केलं आणि हिच्या संग मॅरेज. बरोबर. म्हणजे गणपा याचं कसं झालं माहिती काय? कसं आबा? ताटके पाच गादीवर साठी. आबा गाडीवर शादी नव्हती. आबा ती यादीवर शादी असे, यादीवर शादी. जागर जागर येळकोट येळकोट जय मल्हार. आम्ही कशाला आलो? एवढं का फड तोडाय आलो? आमचा कोयता आहे होय तुम्हाला असं वाटाले. जागर येळकोट येळकोट जय मल्हार. जागर म्हणलं तू. म्हणजे मागे ते सांगायचं नाही रे. केवढा मोठा गैरसमज झाला बघू. गैरसमज आमचा झाला इकडे येऊन. बरं असू दे, आलासा बरं झालं. तर आता तुम्ही काय करा, ग्रामदैवत असो, कुलदैवत असो, देव असो, देवीच असो, तुम्ही सगळे एकत्र बोलवा आणि त्यांच्या नावाने तुम्ही जागर चालू करा. चालतंय. हा, मग त्यावर मी काय करतो, चहा पाण्याची जेवणाची व्यवस्था करतो. चालतंय आबा, मी पण येतो तुमच्या बरोबर. मी माणसं आणल्यात. आता असल्या घाईत मासा आणलायचं. माणसं नवा, माणसं माणसं सहकार्य आणल्यात मी ना. हा हा, सहकार्य आल्यात वय. हा, अरे मग घे की बनवून. बोलवून घेतो, तोपर्यंत बसून घेऊया इथं. हे बघ, आमच्यात लसूण बिसून सगळं घातलंय. तू काय काळजी करू नकोस. आबा बसा. ह्याच्या बाण कवा आता रसा पिलता. आबा का डोसक. हे बघ, तुला उद्या तांबड्या पांढऱ्या रसा सगळं देतो, पण आज काय पिऊ नकोस. आबा खुर्ची खुर्ची. हा, खुर्ची 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 म्हटलं की हरकते की. काय नाही, बसा. बनवून घे. ए शिरपा, ए श्रीपती. ही शिल्पा होई. आबा श्रीपती शिल्पा नव्ह. शिरपा नव, श्रीपा श्रीपा श्रीपती. श्रीपती असं चांगला आहे. बरते नव. या आता कार्यक्रम चालू कर द्या, तोपर्यंत बसूया आपण तिथे. हा, चालतंय. हा चला. ए हे जर बा.
वास मिळते काठी नाचते मुरळी मी खंडेरायाच्या जाती 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 आईला बाई काय फुगली असेल बघ. अरे मी मारले पाटीत. बरोबर बरोबर हा मग लग्नाचा काय संबंध तुझा रे? बरोबर आहे की गप्राड. लय भडकली नको. नाकानं बाहेर आले भात वड आंबट असते आंबट कवा भातात आमची दंपली हळू टाकल्याचं कोण टाकते एवढं बरोबर ना म्हणे ते होत्या ना होय ना म्हणजे ठोकते ना गुडघ्याच काठी ठोकता ना जाते मी पाटला काय पाटलाकडे जातीस अगं आता जा तिला छप्पन करून तो छप्पन चप्पल करून दे. एक सामाय तू त्या काही चप्पल करतोय हे बघ तुझ्या माहितीकडे सांगतो काय एक कोण बी सांभाळते खरं छप्पन हे रोंबाच्या आई अंगात शिट्टी मारला का काय काय एवढे तर असू दे जगते ना अजून हा? पडतो अंडाच्या नवऱ्याला घुबाड म्हणतेस हे घुबाड करते तुझी करत वाळलेला तोडक्या अजून चांगले पानावर नवऱ्याला वाळ्याला दोडका म्हणते हा हे दोडका का तुझ्या कुप्पर असा लोंबाचा होईल जाते मी पाटला काय तुला अजून चांगले नीट आई पाटलावर जाऊ नकोस पाटील लय मंगळ माणूस आहे ज्या पाटलानं आमचं लगीन लावून दिले त्या पाटलावर तू भांडण मिटवायला आले मला सांग तिची बायको कवा घरात असत्या त्यांचं कवा सगळं आहे बघत ना बोंबा बोंब असू दे जाते मी पाटला कर सेम आमच्या रेडकागत आहे का असं कुठे झाडाला चाललं खोपऱ्यातलं रेडकू येत पहिला मार्गाला पाहिजे दे या आईला रेडकाचा घसा बसला वाटतं विक्स नाही हो उद्या सकाळी गायला ए ए काय लवकर जा का अरे ते विहिरीत नाही ते नदीत पडल गैरसमज आहे तुझे पाप मला सांग तुझे लगीन झाले नाही ते शाबास करू नकोस काय एकटा राहा एकटा जीव सदाशिव राहा आणि बिन लग्नाचा राहा तर आयुष्य कवा लगीन करू नकोस का रे आणि चुकून जरी लगीन केलास बर तर एक काम करायचं काय बायको मुक्की करायची मुकी होय एक म्हण आहे बघ काय ज्याची बायको मुखी खरोखर त्याचा संसार सुखी बर. आणि आमचा हायवे नुसतं वाट बघालोय कवायच्या तोंडाला लकवा मारतोय तो बसतील पाहिजे ए ए ए ए कशाला आबरू काढालीस मोठी कवा तू कवा जा लवकर जातो की मग तुला काय लागले अगं लंबे अरे कशाला विचारलं एवढं अरे वैतागो नाही तर काय करू या मालकाचं काम सोडून चाललोय मी आता आता विचार कुठं तर हमाले केलेले बरं कर हेच काम नको का रे अगा काय सांगू तुला 12 वर्ष झाली लगीन कर म्हणालोय आता करतो मग करतो बर पाक वाळवान होऊन बसलंय गा माझं आता विचार नुसतं आश्वासन द्यायची मग असं पोरगी बघायचं लाव की म्हणायचं पोरगीची आई कुठं भांगलाय गेल्या बर बा कुठं फडात गेलाय कवामध्ये पाहुणाच गचाकतोय अगा पाक गाव गाव नाव ठेवालय मला काय परवा घेतलेल्या म्हशीला 2 रेडकं झाली खरं मला एखादं पोर झालं नाही. अरे 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 कसं होत असेल माझ्या जीवाला सांग बघू होय गल्लीतल्या तर बायकांनी ताळच सोडलाय काय मला म्हणत्यात मामा मामा मामा
मी मनातल्या मनात म्हणतोय तुमच्या या मामाला मामी कवा आणणार. अगा हे थंडीचा दिवस कसं होत असेल सांग. अगा रात्रीच मला कुठं जावं आणि कुठं घुसू कळतंय. अगा गल्लीतली अशी बारकी पोरं मांडीवर घेतली की गळाला पाणी येते रे माझ्या डोळ्यातनं. आता उसाला धांड फुटली गा. फडकरी म्हणतात आता या फडात काय खुरप घालण्यात अर्थ नाही. त्यामुळं माझं लगीन नाही झालं चालत कर मी ह्याच्याकडे काम करणार नाही. अरे 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 त्या भरल्या मीच चाललोय आता. अरे अरे तू मला अडवू नकोस बघ. अरे अडवायचा प्रश्न आहे. तुझ्या मालकाला आम्ही सांगतो काय सांगतोस. तुला मुलगी बघायला आणि आम्ही पण बघतो तुला मुलगी. मी सांगून सांगून माझ्या तोंडाला फेस आलाय. खरीच तू आता काय सांगतोस नवीन. अरे नवीन आणि एक सांगायचं राहिलं तुला. आणि काय सांगतोस. अरे अवधूतचं लग्न आहे वराईत नाचणार कोण. ना दोन्ही हाताने राखेल लावून येतो तिकडे. त्याचं लगीन झालंय म्हणून सांगायलायस माझ्या जखमावर मीठ चोळालायस वे रे तू इथं. खरीच बाबा तुझ्यावर का बोलत उभारलोय. तो बाबा यायच्या अगोदर मी इथनं जातो. आता माझं लगीन होत नाही रे बाबा. मालक मला म्हणतोय रुईच्या झाडाला पाणी घाल रे बाबा. 12 वर्ष झाली रुईच्या झाडाला पाणी घालाल. खरं माझं काय लगीन नाही झालं रे बाबा. रुईच्या झाडाला फुलं लागली खरं मला एखादं पोर झालं नाही रे बाबा. सकाराम ए सकाराम कोण आहे रे तो.